सर्वांना श्री स्वामी समर्थ सात स्वामीची या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत। आज आपण बघणार आहोत 11वे ज्योतिर्लिंग रामेश्वरम यांची कथा। तर सर्वांना माहीत आहे की सीता मातेचा हरण करून रावण त्यांना लंकेमध्ये घेऊन गेला होता आणि त्याच्यानंतर आता सीता मातेला परत आणण्यासाठी त्यांना रामरायाला मदत हवी होती। तर याच्यासाठी सगळी वानर सेना घेऊन दक्षिणेच्या समुद्र तटावर जेव्हा रामराया गेले आणि तिथं त्यांना आता चिंतेत पडले की कसं करायचं, समुद्र पार कसा करायचा आणि सगळं त्याच्यासोबत हे केल्यावर युद्ध केल्यावर रावणासोबत विजय कसा मिळणार ह्या सगळ्या गोष्टीचा ते विचार करू लागले। आणि त्यामुळे त्यांना तहान लागल्यावर वानरांनी त्यांना पाणी आणून दिलं। तर त्यांच्या लक्षात आलं, पाणी पितानाच त्यांच्या लक्षात आलं, पिण्याच्या अगोदरच म्हणजे की आज आपण महादेवाची सेवाच केली नाही आहे, रामरायाची सेवाच केली नाही आहे। आणि ते दररोज त्यांचा आराध्य असल्यामुळे दररोज महादेवाची सेवा केल्याशिवाय आराधना केल्याशिवाय काही खात पीत नसेल, म्हणजे सूर्याला अर्घ्य द्यायचं, ते सूर्यवंशी होते ना, त्याच्यामुळे सूर्याला अर्घ्य द्यायचं आणि त्याच्यानंतर महादेवांची सेवा पूजा करायची आणि त्याच्यानंतर जल अन्न असं ग्रहण करायचं। तर त्या दिवशी ते प्रवासाहून म्हणजे आले होते इकडं आणि त्या विचारात होते, त्याच्यामुळे त्यांच्या लक्षातच राहिलं नाही की आपली आराध्यांची सेवा राहिली आहे म्हणून। आणि तहान लागल्याच्या नंतर जेव्हा ते पाणी पिणार तेच तेव्हा त्यांना लक्षात आलं की आज मी महादेवाची पूजाच केली नाही आहे। मग त्यांनी तिथंच पार्थिव शिवलिंग बनवलं आणि त्याची पूजा करायला आराधना करण्यास सुरुवात केली आणि महादेवांना विनंती केली की मला आता समुद्र पार करून जायचं आहे आणि मला तिथं रावणासोबत युद्ध लढायचं आहे, जो की तुमचा भक्त आहे आणि मी तुमचा दास आहे। कृपा करा महादेवा आणि माझं मनोरथ पूर्ण करा आणि मला विजयाची पताका मिळू द्या, अशी विनंती महादेवांना रामराया करतात। आणि तेव्हा महादेव प्रगट होतात आणि म्हणतात की तुमचा विजय निश्चित आहे, तुम्ही नक्की विजय मिळवणार, असा वर महादेव रामरायाला देतात। तेव्हा मग रामरायाला खुश होऊन महादेव म्हणतात की तुम्हाला अजून काय हवं आहे का? तर कारण तुम्ही स्वतःला माझा दास म्हणवता आणि आता हे त्यांच्या मनातल्या मनात बोलत की मी तुमचा दास आणि तुम्ही माझे दास, असं म्हणजे एकमेकांचे ते हेच आहेत ना, आराध्यच आहेत। त्याच्यामुळं मग त्याच्यानंतर ते म्हणतात की ठीक आहे देवा, जर तुम्हाला द्यायचं असेल तर लोककल्याणाच्या हेतूने आणि ज्यांचे कष्टात पडलेले आहे, ज्यांना विजय प्राप्त करायचा आहे, असे जे लोक आहेत त्यांच्या समर्थनासाठी, त्यांच्या विजय कल्याणासाठी तुम्ही इथं ज्योतिर्मय स्वरूपात स्थित व्हा, असं रामराय विनंती करतात महादेवाला। तेव्हा महादेव कसे ऐकणार नाहीत मग आपल्या भक्ताचं म्हणणं आणि तिथं महादेव मग स्थित होतात। ते रामरायांनी तिथं हे केलं म्हणून त्याचं नाव रामेश्वरम असं पडतं। अशी ही रामेश्वराची कथा तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा। सर्वांना श्री स्वामी समर्थ। कैलास राणा शिवचंद्र मौळी पनित्र माथा मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुझवीन शंभो मज कोण तारी, एक बार शंभो हर हर महादेव, नमो पार्वती पते शिव हर 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 महादेव शंभो। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।